मनोज जरांगे यांना मिठी मारून धनंजय देशमुख ढासाढासा रडले। बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटला आहे। त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसापासून सातत्याने मोर्चा काढण्यात येत होता। यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। जवळपास 2 तासापासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरू होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले। पाण्याच्या टाकीवरून उतरतात धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेला मिठी मारत जोरजोरात हंबरटा फोडला। यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। माझ्या भावाला ज्यांनी संपवलं, ज्यांनी कारस्थान केलं त्यांना फाशी द्या, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। मला अस्वस्थ वाटतंय, उलट्या होत आहेत, मी काही वेळाने बोलतो असेही त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे। तसेच जे नवीन एसपी बीडचे त्यांच्याकडून आश्वासन काय देण्यात आलं आहे बघूया। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले। यानंतर बीडचे एसपी नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांना आश्वासन दिले, मी एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतो, असं आश्वासन एसपी नवनीत कावत यांनी दिल्यानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरले। याआधी प्रसार माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने संवाद साधला। यावेळी तिने आम्ही न्याय मागतो आहे, रस्त्यावर आलो, शांततेत न्याय मागतो, तरीही आम्हाला न्याय मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे। माझ्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना माझा चाचा आंदोलन करतोय, मग पोलीस करतात काय? आज माझे पप्पा गेले, उद्या चाच्याला गमावलं, आम्ही काय करायचं? जसा चाच्यावर गेलाय, आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही टाकीवर जाऊ, आम्हाला काय झालं तर संपूर्ण पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल। आमचा एक माणूस गेला तरी पोलीस आरोपींना पकडत नाहीत, मग आमच्या कुटुंबातील सर्व जातील तेव्हा पोलिसांचे डोळे उघडतील, आरोपींना पकडतील, असे वैभव देशमुख यांनी म्हटलं आहे। आम्ही त्याच्याशी बोललो नाही, तो 4 दिवसापासून तणावात आहे, आम्हाला केसमध्ये काय चालतंय ते कळत नाही, केसमध्ये काय चालतंय ते कळलं पाहिजे, आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, फक्त पोलीस येतात आणि उभं राहतात, पण केसची प्रक्रिया काय चालली, तपास कुठपर्यंत आला याची काहीच माहिती दिली जात नाही, आम्हाला त्याबाबत अजूनही काही माहित नाही, आम्ही सर्वांनी टाकीवर चढल्यावर यांचे डोळे उघडणार आहेत की काय, असे वैभव देशमुख यांनी सांगितलेले आहे। आमच्या कुटुंबासोबत जे घडलं ते इतरांवर येऊ नये, महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं आहे की मागे न्यायचं आहे, न्याय मिळत नाही, मग आम्ही तर जगून काय करायचं? आमच्या घरातील एक सदस्य गेलाय ना, आम्ही न्याय मागतो, रस्त्यावर आलो, शांततेत न्याय मागतो, तरी आम्हाला न्याय का मिळत नाही? आज 35 दिवस झाले ना, असेही वैभव यांनी म्हटलेलं आहे। अशा प्रकारे संतोष देशमुख यांचे भाऊ जे धनंजय देशमुख आहे, अशी त्यांची समजूत मनोज जरांगे पाटील आणि एसपी कावत यांनी त्यांची मनधरणी करून त्यांना कसं तरी खाली आणलेलं आहे। ते खाली येतात ढासाढासा मनोज जरांगे पाटील यांना गळ्याला पडून त्यांना अंबरडा फोडलेला आहे, ढासाढासा रडत होते।